नमस्कार, मी प्रवीण यादव। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार बंपर वाढ। पहा नवीन जी-आर काय आहे, सविस्तर उत्तर जाणून घ्या। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। राज्य कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हा काळ खरंच खास आहे। जुलै पेड ऑगस्ट वेतनासोबत ऑगस्ट पेड सप्टेंबर वेतनासोबत कर्मचाऱ्यांना 3 मोठे आर्थिक लाभ होणार आहेत। महागाई वाढीव भत्ता। राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसारखेच महागाई भत्ता मिळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला। या निर्णयानुसार जानेवारी 24 पासून तर राज्य कर्मचाऱ्यांच्या वाढीव 4% महागाई भत्ता मिळणार आहे। यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात थोडी वाढ होणार आहे। वाढीव डीए महागाई भत्ताचा फरक। राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या निर्णयानुसार जुलै पेड ऑगस्ट वेतनासोबत कर्मचाऱ्यांना 4% वाढीव महागाई भत्ताचा फरक अदा केला जाणार आहे। अर्थात जुलै महिन्यातच हा फरक कर्मचाऱ्यांना मिळणार आहे किंवा मिळाला आहे। काही कर्मचाऱ्यांचे जुलै मासिक वेतन अद्याप प्राप्त झाले नसल्याने त्यांना ऑगस्ट पेड सप्टेंबर वेतनासोबत हा डीएचा फरक मिळणार आहे। आणि 3 वार्षिक वेतनवाढ। राज्यातील कर्मचाऱ्यांना दरवर्षी काही कार्यालयामध्ये वार्षिक वेतनवाढीची प्रक्रिया विलंबाने होत असल्याने या कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा लाभ अद्याप मिळालेला नाही। त्यामुळे कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यातील वेतन लांबणीवर पडले आहे। राज्य कर्मचाऱ्यांना एकूण 3 आर्थिक लाभ मिळणार आहेत। यामुळे त्यांच्या मासिक वेतनात मोठी वाढ होत आहे। कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हा काळ खरोखरच खास आहे। याचा सर्व कर्मचाऱ्यांना फायदा नक्की होणार आहे। NPS कर्मचाऱ्यांना देखील अशा प्रकारचे विशेष आर्थिक पॅकेज लवकरच लागू होण्याची शक्यता आहे, जेणेकरून त्यांच्या रोजच्या आर्थिक समस्यावर मात करता येईल। तर बंधूंनो, ही कुणाकुणाला वार्षिक वाढ लागू झालेली आहे तुम्ही कमेंट्स करून नक्की लिहू शकता। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।